नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी.एड सी.ई.टी 2024 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, बी.एड सी.ई.टीमधील 2 नंबरचा घटक म्हणजेच सामान्य ज्ञान, ज्याला आपण जनरल नॉलेज या नावाने ओळखतो, याचे अत्यंत महत्त्वाचे 100 प्रश्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया सामान्य ज्ञान या घटकावर आधारित 100 महत्त्वाचे प्रश्न. त्यापैकी प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? ऑप्शन 3 नागपूर हे करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे, हे आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 जळगाव हे करेक्ट उत्तर होय. तसेच नाशिक हा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, नागपूर संत्र्यासाठी प्रसिद्ध, तर कोल्हापूर येथे आपल्याला गुळाची मोठी बाजारपेठ पाहायला मिळते, म्हणजेच गुळासाठी प्रसिद्ध होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होय. पुढचा प्रश्न, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? विद्यार्थी मित्रो, ह्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 1 366. साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात, तर लीप इयरमध्ये 366 दिवस असतात, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन 2 नाईल हे करेक्ट उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रो, जगातील सर्वात रुंद नदी ॲमेझॉन आहे, तर भारतातील सर्वात उंच रेल्वेचा पूल जो आहे तो चिनाब नदीवर आहे, आणि गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावेत. पुढचा प्रश्न, तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात? 1 गॅलियम, 2 पारा, 3 ब्रोमिन, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 पारा, ज्याला आपण मर्क्युरी किंवा हायड्रोगायरम म्हणतो, हे त्याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? ऑप्शन 2 याचं करेक्ट उत्तर होय, ते म्हणजेच 206. तर विद्यार्थी मित्रो, लहान मुलामध्ये 270 ते 300पर्यंत हाडे पाहायला मिळतात, आणि त्यानंतर जुळून 206 झाले आपल्याला तरुण पायात पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, वनस्पतींना भावना असतात असे कोणी म्हटले? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 सर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना भावना असतात हे प्रयोगांती सिद्ध केले. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगात सर्वात महाग धातू कोणता? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 प्लॅटिनम हा जगातील सर्वात महाग धातू होय. तर सोन्यापेक्षाही चांगले गुणधर्म आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात, जे वर्धनीयता आणि तन्यता यासारखे गुणधर्म प्लॅटिनममध्ये सोन्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे जगातील सर्वात महाग धातू प्लॅटिनम हा होय. पुढचा प्रश्न, भारतात सूर्यमंदिर कोठे आहे? ऑप्शन 2 कोणार्क येथे आपल्याला सूर्यमंदिर पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, समर्थ रामदासांची समाधी कोठे आहे? 1 जामसमर्थ, 2 आपेगाव, 3 पैठण, 4 सज्जनगड. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 सज्जनगड करेक्ट उत्तर होय. तर जामसमर्थ हे समर्थ रामदासांचे जन्मगाव होय. त्यानंतर आपेगाव संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव, तर पैठण हे नाथ महाराजांचे म्हणजेच एकनाथ महाराजांचे जन्मगाव. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता? 1 इंडोनेशिया, 2 जपान, 3 तिबेट, 4 चीन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 जपान करेक्ट उत्तर होय. साधारणपणे वर्षाकाठी 200 भूकंप आपल्याला सरासरी जपान देशामध्ये झालेले पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? ऑप्शन 2 37 अंश सेल्सिअस करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, यापेक्षा तापमान जर जास्त झाले तर आपल्याला ताप येतो, व तापमान जर कमी झाले तर आपल्याला थंडी भरते, थंडी वाजते. पुढचा प्रश्न, चारमिनार कोठे स्थित आहे? विद्यार्थी मित्रो, ह्याचं करेक्ट उत्तर हैदराबाद हे होय. तसेच दिल्ली येथे आपल्याला कुतुब मिनार पाहायला मिळतो, आग्रा येथे ताजमहल, तर विजापूर येथे गोलघुमट, हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? ऑप्शन 4
पुणे हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? ऑप्शन 3 7 एप्रिल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा करत असते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये किती रंग आहेत? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 4 हे करेक्ट उत्तर. तर विद्यार्थी मित्रो 3 रंगांचे पट्टे म्हणजे हिरवा, पांढरा व केशरी. तसेच विद्यार्थी मित्रो त्यामध्ये मध्यभागी असणारे जे अशोक चक्र आहे तो चौथा रंग, म्हणजेच एकूण 4 रंग आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, भारतात सिलिकॉन सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? याचं करेक्ट उत्तर आहे बँगलोर. विद्यार्थी मित्रो बँगलोरला आपण कॉम्प्युटर हब असंही म्हणतो. कॉम्प्युटरमध्ये वापरण्यात येणारा सिलिकॉन या घटकामुळे आपण त्याला सिलिकॉन सिटी म्हणतो. ही बाब आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 मुंबई करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करावे, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करावे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 श्री दीपक केसरकर याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ॲल्वा एडिसन, म्हणजेच एडिसन हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? विद्यार्थी मित्रो याचं करेक्ट उत्तर आहे कोयना नदी. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आयफेल टावर कोठे स्थित आहे? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 पॅरिस येथे आपल्याला आयफेल टावर स्थित असलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती विधानसभा सदस्य आहेत? म्हणजेच आमदारांची संख्या किती किंवा आमदारांच्या किती सीट्स महाराष्ट्रामधून लढवल्या जातात? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 288 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पांढरे सोने कोणत्या पिकास म्हणतात? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 कापूस या पिकास पांढरे सोने असे म्हणतात. तर यासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जगातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन 3 माउंट एव्हरेस्ट करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो K2 हे जगातील 2 नंबरचं उंच शिखर आहे व ते भारतातील 1 नंबरचं उंच शिखर आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. तसेच कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? विद्यार्थी मित्रो याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 4 वड. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? 1 अबुल कलाम, 2 लालबहादूर शास्त्री, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 सरदार वल्लभभाई पटेल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या क्रांतीमुळे धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 हरित क्रांती करेक्ट उत्तर होय. नॉर्मन बोरलॉग यांनी हरित क्रांतीची सुरुवात जगभरात केलेली आपल्याला पाहायला भेटते. तर स्वामी MS स्वामीनाथन यांनी भारतामध्ये हरित क्रांतीचा पाया रोवला, त्यामुळे आपण त्यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हणतो. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. तसेच श्वेत क्रांती दुधाशी निगडीत आहे. श्वेत म्हणजे पांढरा, दुधाचा रंग पांढरा असतो. त्यानंतर नील क्रांती ही मत्स्य उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली आपल्याला पाहायला भेटते. नीळ पाण्याचा रंग निळा आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे आपण त्याला नील क्रांती म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो पिवळ्या रंगाच्या ज्या बिया असतात ज्याला आपण तेलबिया असं म्हणतो, तेलबियाच्या क्रांतीला पीतक्रांती असे म्हणतात. ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रो शेकरू म्हणजेच ज्याला आपण जायंट स्क्वेरल असं म्हणतो. तर तब्बल 30 सेंटीमीटर लांब असणारी ही ब्राऊन कलरची जी खारुताई आहे तिला आपण महाराष्ट्राचा राज्य प्राणी घोषित केलेला आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? विद्यार्थी मित्रो याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 4 शिवनेरी किल्ला. पुढचा प्रश्न, शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 5 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते व दुसरे राष्ट्रपती होते, यांच्या जन्मदिनी हा आपण दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. तसेच
5 जूनला आपण जागतिक आरोग्य दिन, 1 मेला महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन आपण साजरा करत असतो. तर 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे कोणी म्हटले? विद्यार्थी मित्रो, याचं करेक्ट उत्तर आहे सुभाषचंद्र बोस, ज्यांना आपण नेताजी या नावाने ओळखतो. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. विद्यार्थी मित्रो, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणूनही ओळखतो. तसेच अग्निपंख हे त्यांचे आत्मचरित्र म्हणजेच ऑटोबायोग्राफी होय. पुढचा प्रश्न, कुंकू कोणत्या पदार्थापासून तयार करतात? ऑप्शन 2 हळद. याचं करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रो, प्युअर कुंकू म्हणजेच बिना भेसळ असलेलं कुंकू कसं ओळखायचं? तर आपण या हळदीमध्ये म्हणजेच कुंकवामध्ये पाण्याचे 2 थेंब टाकताच आपल्याला जर हळदीचा करेक्ट वास आला तर आपण समजावं की कुंकू 100% प्युअर आहे. अन्यथा वास कमी आला किंवा आलाच नाही तर याचा अर्थ आहे त्यामध्ये केमिकल्स किंवा इतर रंग मिसळलेले आहेत. याप्रमाणे आपल्याला कुंकाची चाचणी करता येते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मीठ, साखर व पाणी यांच्या मिश्रणाला काय म्हणतात? याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2 जलसंजीवनी, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, जलसंजीवनी या त्याचं मराठी नाव होय. पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? विद्यार्थी मित्रो, ह्याचं करेक्ट उत्तर आहे 8. पूर्वी 9 ग्रह होते, परंतु आता प्लुटो हा जो 9वा ग्रह होता त्याला आपण बटू ग्रह किंवा उपग्रह म्हणतो. म्हणून आता ग्रहांची जी संख्या आहे ती 8 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भूकंप मोजण्याचे एकक कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रो, रिश्टर स्केल ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर कोणते आहे? विद्यार्थी मित्रो, याचं करेक्ट उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर, ज्याचं नुकतंच नामकरण झालेलं आहे. त्यावरही आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या रक्तपेशीला सैनिक पेशी म्हणजेच सोल्जर सेल असं म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 पांढऱ्या पेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स, ज्याला आपण WBCs असं म्हणतो, त्यांना आपण सैनिक पेशी म्हणजेच सोल्जर सेल्स असं म्हणतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जलशुद्धीकरणात कोणत्या घटकाचा वापर होतो? 1 ब्लिचिंग पावडर, 2 तुरटी, 3 पाणी उकळणे. विद्यार्थी मित्रो, जलशुद्धीकरणात ह्या सर्व बाबींचा वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? 1 प्रतिभाताई पाटील, 2 द्रौपदी मुर्मू, 3 अमित शहा, 4 अरविंद केजरीवाल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 द्रौपदी मुर्मू हे करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, भारताच्या सर्वप्रथम महिला राष्ट्रपती कोण असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर श्री प्रतिभाताई पाटील आहे. ही बाब आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? विद्यार्थी मित्रो, याचं करेक्ट उत्तर आहे 8 मार्च. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? विद्यार्थी मित्रो, स्पेलिंगमध्ये पण एकदम कमी अक्षर असणारे राज्य म्हणजेच गोवा हे आपल्याला सर्वात लहान राज्य पाहायला मिळते. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे सर्वाधिक विस्तार असलेले राज्य आहे. ही बाब आपण लक्षात घ्यावी. तसेच उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यात मोठे राज्य असलेले पाहायला भेटते. म्हणजेच सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे असा जर प्रश्न आला त्याचं उत्तर प्रदेश उत्तर असणार आहे. आणि राजस्थान क्षेत्रफळाने सगळ्यात जास्त मोठे असणारे राज्य. तर ऑप्शन 4 येथे गोवा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, बांगलादेशाची राजधानी कोणती आहे? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 ढाका हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 720 किलोमीटर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला उपग्रह कोणता? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 आर्यभट्ट 1975ला सोडलेला भारताचा पहिला उपग्रह होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? विद्यार्थी मित्रो, ह्याचं करेक्ट उत्तर आहे 36 जिल्हे. शेवटचा जिल्हा पालघर हा आहे, हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. तसेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन
होऊन तयार झालेला जिल्हा म्हणजेच पालघर, ही गोष्टही आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? विद्यार्थी मित्रो, संत तुकडोजी महाराज. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? ऑप्शन 2 नाथसागर, करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, शिवाजी सागर हे कोयना येथील धरणाचे जलाशयाचे नाव असलेले आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते? ऑप्शन 3 लावणी, हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर ऑप्शन 2 तोरणा. तोरणा किल्ला घेऊन, तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण त्यांनी बांधलेलं आपणास माहीत आहे विद्यार्थी मित्रो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, इंडिया गेट कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रो, मुंबई येथे आपल्याला इंडिया गेट असलेलं पाहायला भेटतं. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? तर विद्यार्थी मित्रो, 78% म्हणजेच 78% आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण पाहायला भेटतं. 21% प्रमाण हे आपल्याला ऑक्सिजनचं पाहायला भेटतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, तापमापीमध्ये कोणता घटक वापरतात? तर पारा, करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन ड जीवनसत्व, करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लसीकरणाचे जनक कोणास म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 एडवर्ड जेनर यांना आपण लसीकरणाचे जनक असं म्हणतो. त्यांनी लसीकरणाचा शोध लावला. तर देवी या रोगावरची त्यांनी सर्वप्रथम लस शोधली व लसीकरणाचा पाया घातला, म्हणून आपण त्यांना लसीकरणाचे जनक असे म्हणतो. पुढचा प्रश्न, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 महानदी, करेक्ट उत्तर होय. 59 क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अमेरिकेचे सर्वप्रथम राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रो जॉर्ज वॉशिंग्टन. तर वॉशिंग्टन शहराला त्यांच्या नावावरूनच नाव देण्यात आलेलं आहे, ही बाब आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती अंश सेल्सिअस असतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 100 अंश सेल्सिअस. तर पाणी 100 अंश सेल्सिअसला उकळत असतं, ही बाब आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, सर्वात हुशार अपृष्ठवंशीय प्राणी कोणता? म्हणजेच पाठीचा कणा नसणारा सर्वात हुशार प्राणी कोणता? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 ऑक्टोपस, ज्याला आपण मराठीत अष्टपाद असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, हा अपृष्ठवंशी प्राण्यामधील सर्वात हुशार प्राणी होय. पुढचा प्रश्न, अवकाशातून पृथ्वी कोणत्या रंगाची दिसते? तर ऑप्शन 2 निळ्या रंगाची, करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संत ज्ञानेश्वराचे जन्मगाव कोणते? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 आपेगाव, करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64, श्वेत क्रांती संज्ञा कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 दुधाच्या उत्पादनाशी निगडीत श्वेत क्रांती म्हणजे पांढरा रंग असलेल्या दुधाचा आपल्याला पाहायला मिळतो, त्याशी निगडीत ही संज्ञा होय. पुढचा प्रश्न, मानवामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 23 जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि गुणसूत्रे किती असतात याचं करेक्ट उत्तर 46 असणार आहे, हे आपण लक्षात घ्यावे. तर जोड्या विचारल्यानंतर उत्तर 23 येईल आणि गुणसूत्रे किती असं विचारल्यानंतर ऑप्शन 1 आपलं उत्तर असलं असतं. तर ऑप्शन 4 इथे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानवी त्वचेस कोणत्या घटकामुळे रंग प्राप्त होतो? तर ऑप्शन 1 मेलॅनिन हा जो घटक आहे विद्यार्थी मित्रो, हाच आपल्याला रंग आपल्या शरीराला प्रदान करत असतो, देत असतो. जितकं मेलॅनिन जास्त असेल तितका आपल्याला डार्क कलर पाहायला मिळतो. मेलॅनिनचं प्रमाण जर कमी असेल तर फेअर, ज्याला आपण गोरा म्हणतो त्याप्रमाणे, व मध्यम जर कलर असेल तर विद्यार्थी मित्रो त्यात मध्यम मेलॅनिन आपल्याला सिक्रेट झालेलं पाहायला मिळतं. ऑप्शन 1 मेलॅनिन, करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 कॅनबेरा ही ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी होय. पुढचा प्रश्न, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 गलगंड, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्वाइटर असं म्हणतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 आनंदवन, करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी
कोणता? ऑप्शन 4 वाघ म्हणजेच पट्टेरी वाघ, ज्याला आपण बेंगॉल टायगर म्हणतो, तर बेंगॉल टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 रमेश बैस हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाभारत ग्रंथाचे दुसरे नाव काय? महाभारत जो ग्रंथ आहे विद्यार्थी मित्रो, त्याला अजून एक नाव आहे, ते काय असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4 जय संहिता, म्हणजे विजय कसा प्राप्त करावे असं ते नावाचा अर्थ होतो. हे महाभारताचं दुसरं नाव होय. पुढचा प्रश्न, मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र कोणी रेखाटले, म्हणजेच कोणी काढले? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 लिओनार्डो दा विंची हे याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास तलावांचा जिल्हा म्हणतात? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 गोंदिया हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर टंगस्टन. विद्यार्थी मित्रो, जे आपण W या अक्षराने आपण त्याचा सिम्बॉल दाखवत असतो, तर ऑप्शन 1 टंगस्टन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वप्रथम महिला डॉक्टर कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रो आनंदीबाई जोशी, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लिंबामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर विद्यार्थी मित्रो सायट्रिक ॲसिड जीवनसत्व क आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 म्हणजेच भारतीय चलन 1ची जी नोट आहे त्यावरती गांधीजीचा फोटो नाही, ही बाब आपण लक्षात ठेवावी. म्हणजेच 10, 20, 50 व इतर सर्व नोटावरती, चलनीय नोटावरती फोटो असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला? विद्यार्थी मित्रो, याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2 चीन. तर चीन या देशामध्ये आपल्याला चहाचा शोध लागलेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, फॅथम काय मोजण्याचे एकक आहे? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 समुद्र खोली मोजण्याचे एकक होय. तसेच भूकंप मोजण्याचे एकक रिश्टर स्केल होय. पुढचा प्रश्न, WHO ज्याला आपण WHO असं म्हणतो, चे पूर्ण रूप काय? तर विद्यार्थी मित्रो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण मराठीमध्ये जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतो, ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गुजरात राज्यातील गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 आशियाई सिंह म्हणजेच एशियाटिक लायन यासाठी गीर नॅशनल पार्क हा आपल्याला प्रसिद्ध असलेला पाहायला मिळतो, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 मुंबई करेक्ट उत्तर होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी हा सर्वात लहान असला तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा सगळ्यात 1 नंबरला म्हणजे मोठा जिल्हा आपल्याला म्हणता येईल. तर लक्षात ठेवा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान जिल्हा मुंबई व लोकसंख्या सगळ्यात जास्त असलेला जिल्हा मुंबई, ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण? ऑप्शन 2 दादासाहेब फाळके करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रो, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास संस्कृत कवींचा जिल्हा म्हणतात? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 नांदेड हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, राष्ट्रगीत कोणी लिहिले? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 रवींद्रनाथ टागोर याचं करेक्ट उत्तर आहे. तर वंदे मातरम याचे रचयिता बंकिमचंद्र चॅटर्जी, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 दयानंद सरस्वती करेक्ट उत्तर होय. तर रामकृष्ण मिशनची स्थापना श्री स्वामी विवेकानंद यांनी केली. तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 वास्को दी गामा हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगात उगवता सूर्याचा देश कोणता?
तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 जपान हा उगवत्या सूर्याचा देश आहे. तर अरुणाचल प्रदेश भारतातील जो राज्य आहे विद्यार्थी मित्र तेथे सर्वप्रथम सूर्यकिरण पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच भारतात उगवत्या सूर्याचे राज्य आपण अरुणाचल प्रदेशला म्हणतो. तर जगामध्ये सर्वप्रथम सूर्यकिरणे आपल्याला जपान देशात पडलेले पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. त्यांची रचना जे की काव्यखंड आहे म्हणजेच गीतांजली याला तो पुरस्कार मिळालेला आहे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो, नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? याचं करेक्ट उत्तर मदर तेरेसा आहे. तर शांततेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर सी.व्ही. रमन यांनाही नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांना फिजिक्समध्ये प्रकाशाच्या विकिरणासंदर्भात त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर अर्थशास्त्राच्या संदर्भात अमर्त्य सेन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 कर्णम मल्लेश्वरी याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यांनी पृथ्वी, अर्जुन यासारखी मिसाईल बनवले. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर विद्यार्थी मित्र ज्ञानपीठ हा लेखन साहित्याशी निगडीत आहे. म्हणजे साहित्य हे जे क्षेत्र आहे. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला अंतराळवीर कोण? म्हणजे सर्वप्रथम भारतातर्फे कोण अंतराळात गेलं होतं असा हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 राकेश शर्मा हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 नागपूर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 1935 म्हणजेच 1 एप्रिल 1935 या वर्षी आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली पाहायला मिळते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 डिसेंबर करेक्ट उत्तर होय. तर 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि 8 मार्च जागतिक महिला दिन ह्याही गोष्टी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, भारताचा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रो प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तर भारताचा स्वतंत्र दिन म्हणजे ज्याला आपण इंडिपेंडन्स डे असं म्हणतो तो 15 ऑगस्टला साजरा केला जातो. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. तसेच 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 या रोजी झालेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो कामगार दिन म्हणून सुद्धा 1 मे पाळला जातो. तसेच 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन होय. सेकंड लास्ट प्रश्न विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे. टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 ग्राहम बेल हे करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो आजही आपण मोबाईलवरती हॅलो स्टार्टिंगला जे म्हणतो, सुरुवातीला जे म्हणतो त्याला आपण अनुमोदन म्हणत असतो. तर ग्रॅहम बेलची प्रेयसी हॅलो यांच्या स्मरणात आपण हॅलो म्हणतो असं आपण म्हणूया. सगळ्यात सुरुवातीला त्यांनी उच्चारलेला शब्द हॅलो आवाज येतोय का असा तो प्रश्न होता. त्यामुळे आपणही हॅलो याच्या आहारी पडलो, आपण हॅलो असं म्हणत असतो. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. एडवर्ड जेनर आताच आपण वर प्रश्नामध्ये पाहिलं त्यांना आपण लसीकरणाचा जनक असे म्हणतो. तर ॲल्वा एडिसन यांनी बल्बचा शोध लावलेला आहे. ह्याही गोष्टी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 1 अल्फ्रेड नोबेल हा करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो आज आपण जे नोबेल प्राईज पाहतो जे की जगातलं सर्वात जास्त किंमत देणारं पारितोषिक आपल्याला म्हणता येईल तर नोबेल आहे. तर ते अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणात ते स्वीडन सरकार देत असतं. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तसेच आपली कुठलीही अडचण असेल BEd प्रवेशासंदर्भात, BEd CET संदर्भात तर आपण कमेंटमध्ये ते आम्हाला नक्कीच कळवा. आपल्या अडचणीला 100% उत्तर दिलं जाईल. लवकरच भेटूया
महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.